जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते जन. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 21वा दिवस. तेव्हा पुढील ग्रंथ वाचन करण्यापूर्वी आपण संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी संत श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या ग्रंथात दशक प्रथम समास प्रथम इथे वर्णिलेली आहे त्या फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण या चौथ्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्यातील शेवटून तिसऱ्या ओळीपासून चौथा समास सुरू होत आहे, तर तेथूनच आपण त्याचे वाचन करीत आहोत. श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान.
सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये. भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम. काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव. हरी कथा महोत्साव तेने प्रेमादुनावे. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक. जेने पाविजे परलोक परम दुर्लभ जो. विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणी सुगम भजन भगवंताचे. अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्ती योग. नाही तरी धरणे संग साधू जनाचा. नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी. अथवा पुरश्चरणी वरवी पाप क्षया कारणी. अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार. निरूपणी सारासार विवेक करणे. पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना. जेने होईजे ज्ञाना अधिकार पात्र. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण 1 ते 10 ओव्यांचं वाचन केलेलं आहे. पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढील भागात करू. आता आपण 1 ते 10 या ओव्यांचा मराठीतील अर्थ समजून घेऊ. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्यातील शेवटून चौथी ओळ जी 1 नंबरने सुरू होते, 1 या अंकाने सुरू होते, तिथूनच आपण चौथ्या समासाच्या मराठीतील अर्थ वाचनास सुरुवात करीत आहोत. अगोदर हा नरदेह म्हणजेच पूर्वजन्मींच्या बहुत पुण्याईचे सत्कृत्याचे फळ होय. आणि त्यांतही सन्मार्ग लागला तर परम भाग्य. पूर्व पुण्य सफळ झाले असे समजावे. त्या नरदेहान विशेष योग्यतेचा ब्राह्मण देह आहे. आणि त्यांतही स्नान संध्यादी सत्कर्मे करणे, चांगली वासना, भगवत भजन या गोष्टी पूर्व पुण्याईनेच घडतात. त्याचप्रमाणे भगवत भक्ती ही उत्तम आहे आणि त्यात सत्संगती मिळून आयुष्याचे सार्थक झाले तर तो परमलाभ समजावा. अत्यंत आवडीची सद्भावना अंतःकरणात अगोदर उत्पन्न झालेली तशात भगवत भक्तांचा मेळा जमला आणि त्यात तिथी पर्वणीचा महोत्सव अथवा हरिकथा सुरू झाली म्हणजे हरिप्रेम वाढीस लागते. अशा या महत्वाच्या नरदेहान आल्यानंतर त्या देहाचे काहीतरी सार्थक होईल असे वागावे की ज्या योगे अत्यंत दुर्लभ असा परलोक प्राप्त होईल. त्या परलोक प्राप्तीसाठी शास्त्रोक्त विधियुक्त ब्रह्मकर्म दया दान धर्म यांपैकी काहीतरी करावे. निदान अगदी सोपे असे भगवंताचे भजन करावे. पश्चातापयुक्त त्याग करावा. भक्ती योगाचे साधन करावे अथवा साधू संतांची संगती धरावी. अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा. तीर्थयात्रा कराव्या अथवा पापनाशनार्थ गायत्रीची पुरश्चरणे करावी अथवा परोपकार करावा किंवा अध्यात्म ज्ञानाचा विचार करावा. संत गुरु मुखाने ऐकलेल्या निरूपणाच्या सहाय्याने सारासार विचार करावा. वेदाज्ञा पाळून
व त्याप्रमाणे कर्म उपासना यांचे आचरण करून ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल असे वागावे. जय जय रघुवीर समर्थ. येथे आपण 1 ते 10 या ओव्यांचा मराठीत अर्थ पाहिलेला आहे. या पुढील ओव्या मराठी अर्थासहित पुढील भागात पाहू. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या वाचनाचा समारोप करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना पुन्हा एकदा नमस्कार. भेटू पुढच्या भागात.